पेडगावच्या किल्ल्यावरती अनेक सुंदर मंदिरांचा समूह आहे। चालुक्य शैलीतील यादवकालीन मंदिरं फार बघण्यासारखी आहेत। जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, आज आपण आलेलो आहोत पेडगावच्या किल्ल्यावर, अर्थात धर्मवीर गडावर। धर्मवीर गड हा छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाल्यानंतर पहिल्यांदा इथे आणण्यात आलं आणि त्यांचा छळ करण्यात आला। तसंच मराठ्यांनी बहादूर खानाला गनिमी काव्याचा दिलेला तडाखा हाही इतिहासात प्रसिद्ध आहे। त्याबरोबरच या पेडगावच्या किल्ल्यावरती अनेक सुंदर मंदिरांचा समूह आहे। चालुक्य शैलीतील यादवकालीन मंदिरं फार बघण्यासारखी आहेत। यामध्ये लक्ष्मीनारायण असेल, बाळेश्वर असेल, रामेश्वर असेल, मल्लिकार्जुन मंदिर असेल, असा मंदिरांचा उत्कृष्ट समूह या ठिकाणी पाहायला मिळतो। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला, मागील 2 भागांमध्ये आपण पेडगावच्या किल्ल्यामधील लक्ष्मीनारायण मंदिर तसेच बाळेश्वर मंदिरांची माहिती घेतली। आज उर्वरित मंदिरांना भेट देऊया। रामेश्वर मंदिर सध्या अक्षरशः शेवटच्या घटका मोजत आहे। मुखमंडपातील 4 स्तंभ आणि छतावर केवळ दगडांचा ढिगारा याच अवस्थेत हे मंदिर दिसते। इथे घडलेल्या घनघोर रणसंग्रामाची साक्ष देत धारातीर्थी पडलेल्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या विरगळी भग्न अवस्थेत या मंदिरासमोर आढळतात। मल्लिकार्जुन मंदिराचा विस्तार मोठा आहे। रामेश्वर मंदिरासारखेच हेही भग्न झालेले मंदिर आहे। छतावर मोठमोठे दगड रचलेले या ठिकाणी आढळतात। मल्लिकार्जुन म्हणजे पार्वती आणि शिव। या मंदिरात शिवलिंगही आहे, मात्र मूळ मंदिर हे शिव पार्वतीचे नाही, हे मंदिर आहे विष्णूचे। हे ओळखायचे कसे तर प्रवेशद्वाराच्या शिरोभागी विदारण नृसिंहाची मूर्ती आहे। विदारण नृसिंह म्हणजे हिरण्यकशिपूचे पोट फाडणारा नरसिंह। पाताळेश्वर मंदिराची अवस्था तर अतिशय बिकट आहे। अक्षरशः इतस्ततः पडलेले दगड भग्न नंदी इथे दिसतो, पण त्याच्या शेजारी आता जीर्णोद्धाराचे काम सुरू असलेले आढळते। ग्रामदैवत भैरवनाथाचं मंदिर साधारण 800 वर्षे जुनं आहे। आज रंगरंगोटी केली असली तरी त्याचं प्राचीनत्व, मूळ रचना लपत नाही। मंदिराच्या आवारात असंख्य स्तंभ, मूर्ती, मुखवटे, सतीशिळा या विखुरलेल्या आढळतात।
भैरवनाथाचा सभामंडप वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथल्या स्तंभांवर भारवाहक यक्ष आहेत, पण मूळच्या शिल्पांवर झालेले रंगकाम, त्यांचे चितारलेले डोळे यामुळे ही यक्षशिल्पे जास्तच विकृत आणि बटबटीत दिसतात. आजही भारतात अनेक शिल्पकार पिढ्यानपिढ्या मंदिरे जुन्या शिल्पशास्त्रानुसार घडवीत आलेले आहेत. त्यांनी ती कला, परंपरा आणि ज्ञान चिकाटीने टिकवून ठेवले आहे. मुख्य भाग असतो तो आश्रयदात्यांचा. पूर्वीचे राज्यकर्ते अशा मंदिरांसाठी धनाची तिजोरी खुली करत. शिल्पकारही मग त्यांची कला, श्रम पणास लावत. त्यातूनच एकाहून एक सुंदर जुनी पुरातन मंदिरे आपणास पाहावयास मिळतात. सैनिकांचे मनोबल कायम उंच राहावं म्हणून शक्तीची देवता चपेटदान मारुतीराया आपल्याला प्रत्येक गडावर दर्शन देत असतो. पेडगावच्या किल्ल्यावरील मंदिरांचे व्हिडिओ कसे वाटले ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. गडकोट आणि मंदिरांच्या सफरीवर भेटत राहू. जय शिवराय.